आई तुला भूक लागली का ग? पण मला भूक लागली ग. थांब, मी मंदिरात जाऊन येतो. जय हो श्रीकन्नाथ मुरारी, जय हो दत्त भगवान. मामा मला प्रसाद द्या ना. हा प्रसाद घे. आता कुठं चालले तुम्ही? जंगल, ही तर सगळी जंगलाची वस्ती आहे. तुम्हाला कसं सांगू मामा, कसं सांगू? काय संकट आहे तुला? माझा मोठा भाऊ तुझी व्यथा मी सर्व ऐकलेली आहे बाळा. आता तू कुठं जाणार? गावात माझं एक झोपडं आहे. तुझी जरी हरकत नसेल तर मी त्या झोपड्यात तुला जाऊ देण्यात काही अडकाची करणार नाही. तरी उपकार होतील मामा, तुमचे खूप उपकार होतील. तू जितक्या दिवस राहशील तितक्या दिवस राहा. चालेल. उद्या मी तुला काम देखील पाहून देईल गावात. चालेल मामा, चालेल. मी माझ्या आईला प्रसाद देऊ देतो मामा. जाणवी, हे जाणवी, उठ चल. तुला भूक लागली होती ना? ठीक आहे, प्रसाद घे. ठीक आहे. आई, ते आई, ते बघ तिथे एक मामा उभे आहेत. ते मला मंदिरात भेटले, त्यांनी प्रसाद दिला. ते त्यांचं गावात एक घर आहे, छोटीशी झोपडी आहे. ते म्हटले तिथं तुम्ही राहा, इथं रात्रीचं राहू नका, कारण इथं भीतीचं वातावरण आहे. आई, हां, आपल्याला कोणाकडे नाही राहायचं. आपण अशी रात्री इथेच काढू. नाही आई, ते मला काम पण देणार आहेत आई. काय तू काम करशील? मग काय झालं आई? अगं मी काम बी भेटेन आणि तिथं राहायला पण मिळेल मला. चल तू, चल चल जाणीव बा, चल. आपल्याला आता असंच भटकत राहायचं बा. आई आपल्या बंगल्यासारखं दिसेल का? अगं ताई, जिथे आई राहील ना, तो सगळ्या जगात सुंदर बंगला राहील ग. चल. बा एवढा मोठा कधी झाला तर? काय चल, सांभाळून चल, पडशील. चल चला मामा. चल बा, तुला भूक लागली असेल ना? हा, ही आली झोपडी बा आपली. इथं राहायचं का मामा? हा, इथंच राहायचं. अरे बघ ताई, आपलं घर आलं बघ. मी कंदील लावतो. हा, ठीक. मामा, हा, कंदील लावलेला आहे. आता चल काय, मध्ये या, चल जा. मध्ये या. मी कंदी टाकतो. बसा. बसा इथं, मी पाणी आणतो आणि जेवण पण आणतो. हो. आई
आपण आता इथे जायचं. हो बा. आई एक मिनिट फोटो काढतो बाबांचा कुठेतरी. आई इथे ठेवू का ग? हा बस काय बस बघ तिथे बाबा निवांत. आता कोणाचा त्रास नाही. अरे बापरे, मामा एवढे कष्ट कशाला घेतले? काय कष्ट येते? मग 2 घास खाऊन जायचं आता. बरं खाऊन घेतले. मी पाणी आणतो. हा हो मामा चालेल. तुला भूक लागली ना? आई तू पण खा. ठीक आहे बरोबर खा. हे पाणी आहे बरं का स्वच्छ. हो मामा चालेल. आरामात चालू द्या. अगं आई तू खा ना. तू खा ना. तू खा ना. छान आहे ना भाजी. तू खा ना. हे कपडे आणले तुम्हाला. मामा लागतील तेवढे कपडे आहेत. हो चालेल. तुम्ही जेवा ना मामा. नाही तुम्ही जेव्हा पण हा आई पाणी घे ना. बरं आरामात उद्या. हो मामा. ते काय मामा कपडे आहेत का? कपडे तुम्हाला लागतील तेवढे कपडे घ्या. असं का? हा. बरं मग. उद्या तुम्हाला मी पेपर विकण्याचं काम पाहून देईल. हो मामा चालेल. चालेल ना? हो मामा. बरं येतो मी. हो मामा. आई तू खा ना. अगं खा ना आई. तू नाही जेवणार आम्ही पण नाही जेवणार. तू जेव. दर्दी का सगळं. अगं तू सकाळपासून जेवली नाही. दादानी आला का गं? नाही ना बा. किती वाजले असतील येतच असेल. ते पण झोपली करायची वाटतात. तू झोप ना. तुला झोप लागत नाही? नाही ना गं. होत नाही. आज कसं होतं जरा त्याला काळजी वाटते की मला पण. काळजी वाटते ग. कृष्ण अजून नाही आला. आई आला कृष्णा. काय काय जागीच आहे तू झोपली नाही का?
कसं झोप लागते रे बाबा, तुझी वाट बघत होते मी. अगं आई, आज पेपर विकायला गेलो होतो, पण काम अजिबात भेटलं नाही मला. आज खूप काम शोधलं, कुठेच काम भेटलं नाही. आणि आई, उद्या नक्की काम भेटेल मला, नक्की भेटेल. मिळेल रे, काय मिळेल. आई, मला खूप भूक लागली ग, खूप भूक लागली, खूप थकून आलो आई. मला काहीतरी दे खायला, खूप भूक लागली. ये आई. अगं, खूप भूक लागली ग मला, खूप थकून आलोय. ते नाही, काहीतरी खायला दे ना मला. दादा, आई आज पाणी पिऊनच सुटली. त्या मामांनी थोडा भात दिला, तोही आईने परत केला रे. आई म्हणाली, भाऊ तुम्ही किती दिवस देणार आम्हाला? माझ्या कृष्णाला आज काम लागेल, तो धान्य आणेल. पण दादा, तुला हे आज काम लागलं नाही रे. अगं आई, मी किती अभागी आहे. मी तुम्हाला एक टाइमच अन्न सुद्धा पुरवू शकत नाही. हे कृष्णा, दुःखी होऊ नकोस. काय करू मग आई, जास्त काही आणू शकलो नाही. अरे, आज आलं सुद्धा पाणी पिऊन झोपणार होती. दादा, मीही उद्या काम शोधू का रे? मला भांडी धुता येतील, घरातली कुठलीही कामं येतील रे मला. अगं वेडी, असं कसं बोलतोस तू? हे भगवंता, हे काय ऐकतेस मी? अरे चुकली. अगं मला भूक नाही ग, खरंच भूक नाही. तू आमच्यावर एवढं प्रेम करते, हां, एवढं प्रेम करतेस आमच्यावर तू? भूक नाही आम्हाला. आज तू, मला माहिती आहे, फक्त पाणी पिऊन झोपली होतीस ना? हां, माहिती आहे मला. दादा, तू आला, हे घे पाणी. हे बाबा, हे देवा. हे घे पाणी. आज आपण पाण्यावरच राहू. अगं वेडी, त्या तुझ्या पाण्यानंच माझं पोट भरलं ग. मला काहीच नको. बस तू पिलीस, तू पिके. तू पाणी घे ना. नाही, तू घे ना. तू घे ना. धन्य केलेस रे, 2 मोती माझ्या वंशाला दिलेस ते. कृष्णा, काय? आज भाकरी मिळाली असती रे. म्हणजे माझ्या किती औषधं आली, ते राहू दे, कसलं औषधं आली. जाऊ दे, ते काही बोलू नको. चल झोप, तू झोप. ते झोप ग, आई तू झोप. झोप काय. राधी. पहिले दवाखाना म्हणजे हो बरोबर आहे ना, मग कोणा का आहे ना.
पुंडलिका काय झालंय? हरे कृष्णा काय झालं? थांबते पाण्यानं. आपल्या पुंडलिकाला काहीतरी झालंय. अगं पाणी घे. अगं पाणी घे. अरे आपल्या पुंडलिकाला काहीतरी झालंय. अगं आई, मला त्याच्याकडे आता जास्त घेऊन चल. नाही आई, आपल्याला नाही जायचं त्याच्याकडे. अरे आपण दादा काहीतरी झालंय ग. अगं आई, झोपली होतीस ग. नाही तू आता त्याच्याकडे घेऊन चल मला. अगं आई, त्याने आपल्याला घराच्या बाहेर काढलं आणि त्याच्याकडे जायचं म्हणते तू. नाही आई, नको. नाही रे त्याला काहीतरी झालंय. बर असं कर, आता तू झोप, नंतर जाऊ. झोप तू आता, झोप. पुंडलिका पुंडलिका कसा आहेस रे तू? पुंडलिका आई आता झोप. मला माफ कर. सांगा जरांना. कृष्ण मला माफ कर दे. माझ्या जाणीकडे लक्ष ठेव. पुंडलिका अगं सुनबाई आहेस का ग बाई? बोल मालकीन. या मालकीन, कुठे होता तुम्ही आजपर्यंत? चला. हो मालकीन, मी याला बांधतो. चला मालकीन. या.
मजा आली ना. पिक्चर किती छान होता. गेट पण उघडं, रामू काका पण दिसत नाही. कुठे गेला असेल हा? चल या मालकी. मी पाणी आणतो. रामू पाणी नको. कुठे गेलाय? येता येते मी आणतो पाणी आणतो मला. या मालकी. रामू तुम्ही कोण आले घरात? आपल्याकडे चांगले चांगले लोक आहेत, आता कोण आले आपल्याकडे? जा गेट उघडे. म्हणजे आई नमस्कार करते. आई केव्हा आले तुम्ही? कशा आहेत? पाणी घ्या आधी. पाणी नको. निघून पळून इथून निघून जा तू, नंतर मागच्या सारखी तुझे हाल करेल. राहायला नाही आले बाबा. अहो नका नव्हतो त्यांना. चल सांगितलं ना. तू सुख आलेला आता या पुढे दोन कधी दाखवणार नाही. आई 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 ए आई आई ए आई आई ए आई. आजी आई कुठे गेली? काजी बाबा मी पाहिजे. जानवी हे जानवी उठ उठ. आई कुठे आहे ग? नाही ना ग आई. कुठे गेली आई? आई आजी माझी आई पाहिली? मी पाहिजे बाबा. आई काकू माझी आई पाहिली? आई ए आई. दादा आई बघितली ना? आई आई काय ग झाली? आई कुठे ग? कुठे गेली आई? काका आमची आई दिसली का? कुठे गेलीस ग तू? आई कुठे गेलीस ग? आई कुठे गेलीस तू? आठवणी
आठवणीने मन व्याकुळ होते, रोज कुठे मी तुला आई, रोज कुठे मी तुला आई, रोज कुठे मी तुला आई, कोठे गेलीस ग तू आई, कोठे गेलीस तू आई, कोठे गेलीस ग तू. तळहाताचा पाळणा केला, तळहाताचा पाळणा केला, नेत्र कमळीचा दिवा बनविला, नेत्र कमळीचा दिवा बनविला, आई कोठे गेलीस तू, आठवणीने मन व्याकुळ होते, आठवणीने मन व्याकुळ होते, रोज कुठे मी तुला आई, रोज कुठे मी तुला आई, रोज कुठे मी तुला आई, कोठे गेलीस ग तू आई, कोठे गेलीस ग तू आई, कोठे गेलीस ग तू. हृदयात तुझे स्वरूप, हृदयात तुझे स्वरूप, रोज कुठे मी तुला आई, रोज कुठे मी तुला आई, आठवण येते मला आई, आठवण येते मला. काही का ग, काही का ग मला आईची आठवण येते, तुला नाही येत काय ग आईची आठवण? हो ना रे दादा, मला पण फार आईची आठवण येते ना. आई, 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 कोठे गेलीस ग आई, कोठे गेलीस ग. आठवणीने मन व्याकुळ होते, आठवणीने मन व्याकुळ होते, रोज कुठे मी तुला आई, रोज कुठे मी तुला आई, रोज कुठे मी तुला आई, कोठे गेलीस ग आई, कोठे गेलीस ग आई, कोठे गेलीस ग, कोठे गेलीस ग, कोठे गेलीस ग. आई तुम्हाला कुठं लागलंय? लागलं काही तुम्हाला कुठं? सांगा ना आई, कुठं लागलं असेल तर. मी जरा खाईत होतो आई, त्याच्यामुळे तुम्हाला तसं झालं. इकडं एवढ्या उन्हात तुम्ही कुठं जाताय?
खरं सांगा, तुम्हाला कुठं लागलं असेल तर मी घेऊन जातो. इथं जवळ दवाखाना आहे. खरंच तुमचं कोणी नाही? तुमचं कोणी नसेल तर तुम्ही येता माझ्याकडे. तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडे सगळं आहे. सगळं काही आहे माझ्याकडे. बंगला आहे, गाड्या आहेत, नोकर आहे, चाकर आहे, सगळं सगळं काही आहे तुझ्या आशीर्वादाने. फक्त माझ्याकडे फक्त एकच कमी आहे. ती माझी फक्त आई नाही. माझ्याकडे फक्त आई नाही. तुम्ही होता माझी आई. तुम्हाला खूप सुखात ठेवेल. येता तुम्ही माझ्याकडे. माझ्या घरी येत आहे. माझ्याकडे सगळं सगळं होत, पण आता काही राहिलं नाही. जा जा. कुठं जाता इथून? चला ना इथून. चला नाही माझ्याकडे. जान्हवी, हे जान्हवी, खूप टपर आहे. हे छकुली, जान्हवी, पांडू तुला नाही? खूप ताप आला. थांबा. खूप ताप आला. देवा, आमच्या किती कसोटे घेतो रे. माझ्या ताईला औषध आणण्याकरता पैसे सुद्धा नाही. पण आज माझ्या ताई करता भीक मागेल लोकांकडे. कधी मागितली होती देवा, पण आज माझ्या ताई करता माझा प्राण आहे देवा. तिच्याकरता मी भीक मागेल. राधे श्याम बोलो, 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 राधे श्याम राधे श्याम, राधे श्याम. आवाज चांगला आहे. त्याच्यापेक्षा आमच्या शाळेमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांसमोर एखादं भजन वगैरे म्हणा. त्याच्यानंतर आमचे विद्यार्थी तुम्हाला काही त्यांच्या पद्धतीने त्यांच्या करण्याची मदत करतील. आणि आमचे शिक्षक आणि प्राचार्य हे सुद्धा आमची मदत करतील. ते घेण्यासाठी आपण आता शाळेमध्ये चौकशी करतो. तिथे गाणं
विद्यार्थ्यांनी अतिशय शांततेत अभंग ऐकायचा आहे. आई समयाची ज्योत असते ना, ती आई असते. त्यावेळेस ती ज्योत चालू असते ना, त्यावेळेस कोणाचं लक्ष नसतं. पण ज्यावेळेस ती विझळते त्यावेळेस कळतं अंधार झालं. डोकं तरी लागली ना, देवाचं नाव येत नाही तोंडामध्ये. अगं आई मला लागलं ग. आई शब्द म्हटलं की हृदयात पाना फुटतो. तसं आमचे संत तुकाराम महाराज सांगतात. लेपुराचे हित, लेपुराचे हित, लेपुराचे हित, लेपुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती. त्याचे सर्व सहित आहे, त्याचे सर्व सहित आहे, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती. तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळा
आहे मला. कृष्णा कृष्णा कुठे गेली होतीस ताई? कुठे गेली होतीस ताई? कुठे गेली होतीस ताई? आम्हाला सोड. आई आईची खूप आठवण करते ग, तुझी खूप आठवण करते. तू का गेली ती आम्हाला सोड? आम्ही काही सेवा केली नाही का आई तुझी? आई तू का गेली? आता नाही जाणार नाही तू आम्हाला सोडून. आई तुझ्याशिवाय एक मिनिट सुद्धा राहावं वाटत नाही का? कुठे कुठे नाही शोधलं ग तुला? सगळ्या ठिकाणी शोधलं, मंदिरात शोधलं, सगळ्या ठिकाणी शोधलाय. आई तू आता आम्हाला सोडून नाही जायचं ग आई. आई त्याने खूप आठवण करते आई तुझी, खूप आठवण करते. कुठे शोधलं तुला? किती शोधलं? आता नाही जाणार ना आम्हाला सोडून. आई चालू कशी तब्येत बरोबर नाही आई. अगं बघ, तू कुठे गेला होता? अगं बघ आई आली बघ. आई हा आई तू आता आली, आता मी बरी होईल. आता आई आता पुन्हा आम्हाला सोडून कधी जाऊ नको ग. नाही आम्हा नाही नाही आता तुम्हाला कधी कधी सोडून जाणार नाही. हो बावडे दादा दिल ना. दादा दिल ना दादा. जाऊ द्या ना दादा, दिल ना पैसे, दिल ना. देतो ना पैसे, देतो ना. देतो ना पैसे, देतो ना दादा. पैसे दिल ना तुला. नको ना मला. देतो ना पैसे, देतो ना. देतो ना पैसे, देतो ना. दादा अरे मारू नका मला रे. माझा बंगला विकून पैसे देईल मी तुम्हाला. नाही दादा सोड ना. नको ना दादा. देतो पैसे. दादा मारू नको.
बाबा राखते त्यांना काय किती 2 कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी बोट धरूनी चालविले मला बोट धरूनी चालविले मला प्रेमाचा धागा बांधते मी तुला कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी धागा आहे हा प्रेमाचा तोडू नको सोडू नको धागा आहे हा प्रेमाचा तोडू नको सोडू नको काय सांगू भाऊ तुला बंधनाचा गोरी काय सांगू भाऊ तुला बंधनाचा गोरी डोळे भरून येतात माझे डोळे भरून येतात माझे बंधनाच्या दिवशी कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी धागा राखीचा बांधते भाऊराया तुझ्या हाती धागा राखीचा बांधते भाऊराया तुझ्या हाती तुझी माया मनाचा टिपला तला मोती तुझी माया मनाचा टिपला तला मोती कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी बोट धरूनी चालविले मला बोट धरूनी चालविले मला प्रेमाचा धागा बांधते मी तुला कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी कृष्ण माझा भोळा भाऊ बांधीन मी त्याला राखी बांधीन मी त्याला राखी बांधीन मी त्याला राखी ताई तुला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही ग तुला काय देऊ ग दादा मला काही नको देऊ रे फक्त ही एक राखी दादाला बांधायला घेऊन चल ना तू किती मोठ्या मनाची आहे ग ताई जीवा हे जीवा जीवा ए जीवा जीवा दारू दे ए जीवा अरे काय टाइमपास करतो दे ना दारू ए अरे
पुंडलिक दादा मनमानी तब्येत बरी ना सबो. ए अरे दे लवकर, मला पत्ते खेळायला जायचंय. मनमानी तब्येत बरोबर नाच. अरे चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये मी दारू पिणारा, भारी भारी दारू पिणारा, पण माझी ही परिस्थिती आली त्याच्यामुळे तुझ्या झोपड्यामध्ये यावं लागतं. चाल दारू दे मला लवकर. तुला दारू देत ना मी, बस थोडासा. ए. तब्येत बरी ना सबो. कोण सर? मन माहीत कोण? आई म्हणे आई. आई? हा. काय करतो आईला? माझी आई आहे ती. काय करतोय तू आईची? सेवा करत दे माझ्या आईची. सेवा? हो. अरे काय सेवा करतोय म्हातारीची? फेक तिला तिकडे. काय बोललास तू? अरे फेक. काय बोललास तू? तुझ्याकडनं नाही फेकलं जात असेल तर मी फेकू का आईला? माझ्या आईला बोल ना. माझ्या आईला बोलला. जीवा जीवाला सारखा पापी मी घेतणार ना सर. तुम्ही काय करणार सर? तू म्हणे मायला सांगत हा यरमा फेकी देणार. तुला सारखं बनावल का मला ना रे? हा तुम्ही आईला तुम्ही घराबाहेर काढी देणार सर. तुम्ही आईला तुला लहान लहान भाऊला तुम्ही बहिणीला घराबाहेर काढी देणार सर. तुम्ही तुला बाप 500 एकर जमीन ना बागायतदार सर. मरी गाय. हा तुला बापने तुला ना पुंडलिक ठेवणार. हा आणि तू असा कळत का? हा म्हणा बाप तुला बाकडा कामला होता. मला बाने मला सगळं सांगेल सर. तुला बारामा तुम्ही सगळं इकी टाकणार. हा आणि मला झोपडामा होणार आणि मला सांगत. हा मला सांगत जीवा माफ करे मला मला. काय माहित सर? तुला सारखा पापी मला बरोबर का? हा? जीवा जीवा निघ तू माझ्या घराच्या बाहेर निघ. जीवा मला माफ करे जीवा. निघ तू. जीवा मी तुझ्या तुला पाया काय पडतो. कळणार आहे आईची माया. निघ तू. जीवा जीवा मी पण आईला खूप त्रास दिला रे जीवा. खूप त्रास दिला जीवा. माझी आई सापडेल का रे मला? सापडेल ना तुला तुझी आई. अरे मी फक्त माझ्या पत्नीसाठी केलं होतं. माझ्या सोनाने जसं सांगितलं मी पत्नीचं ऐकलं आणि माझ्या आईला घराच्या बाहेर काढलं रे. माझा लहान भाऊ कृष्णा त्याला सुद्धा घराच्या बाहेर काढलं. ती छोटीशी जान्हवी तिला सुद्धा घराच्या बाहेर काढलं रे. माझा मित्र आहे उमेश. त्या उमेशला सांगेल मी आईला शोधायला आणि मी माझ्या पत्नीला पण सांगेल माझ्या बरोबर येण्यासाठी. येईल का ती माझ्या बरोबर? येईल ना ती. तू आधी दारू प्यायचं सोडून दे. दुसरं कुठं जर अशी शोक पाणी नको करत जाऊ. तू सुधरून जाय अजूनही. तुझा वेळ गेलेला नाही. सुधर तू. पण आई सापडेल का मला? विकले गेलेलं आहे. तुला तुझी आई सापडेल. तुला खरंच सापडेल माझी आई? तुझी आई तुला सापडेल. मी आईचं दर्शन घेऊ का रे आता? घेऊ का आईचं दर्शन? हा? मला आईचं दर्शन दे रे. तू सुधरून जा. तू दारू नको पेत जाऊ आता. आई ही माझी आई आहे. मला जर दिसली तर मी पण सांगेन तुला. ओ आई. अरे आईला कुठं शोधू का आता? अहो सापडेल ना. एवढं लवकर हार बांधताय का तुम्ही? आपण प्रयत्न करू ना त्याला सापडण्याचा. आज आहे ना मी पेपर विकून आलो. मामाने आहे ना काम लावून दिलं मला आणि थोडेफार ते पैसे मिळाले ना त्याचे काही भांडे आणले हे बघ आणि काही वस्तू पण आणल्या. हा जान्हवी कुठे गेली काही? काय आला? हा जान्हवी कुठे गेली? अरे मामांकडे पाठवलंय तिला औषध घ्यायला. औषध घ्यायला पाठवलं? हो.
असं का? पण काळजी करू नको आई. उद्या आहे ना मी तुला दवाखान्यात घेऊन जाईल. हा आता मला खोकलाही वाढला आहे. असं का? त्याच्यामुळे तो येताना आहे ना पायी पायी चाललो ना आपण म्हणून खूप झालं. तू विचार करतेस ना. हा काय दादा तू आला? हा काय दादा आईला सकाळपासून खूप खोकला येत होता रे. आई जमिनीवर बडवत होती. असं का? कालचं ते लागलंय ना तुला प्रवासामुळे तसं झालं. हे देवा ती आमची काय परीक्षा घेते बाबा. काल घराच्या बाहेर काढलं. दुसरा काय विचार आहे महादेवा तुझा. कृष्णा काय कधी होशील बरी आई. आई मामांनी ते औषध दिलं देऊ का? आई तू काळजी करू नको. मी उद्या तुला दवाखान्यात घेऊन जाईल. हा मी वस्तू आणल्या आता तुला चहा बनवतो. थांब दादा. काय करते चहा. अगं वेडी तू चहा करतेस. दादा आई जेव्हा बंगल्यावर चहा करायची ते मी बघितलेलं. असं चहामध्ये दूध टाकतात, हा. पाणी टाकतात, चहापत्ती टाकतात. बस. अगं वेडी तू बनवशील चहा. हो ग माझी बनायची बाळ. अगं पण तू गरम कुठं करशील कशी करशील. अगं आई बघ ना आपला गॅस. अगं माझी छोटी तेव्हापासून हुशार झाली ग तू. त्याच्यात भांडे मी काड्या आणतो. आणि आई तू आराम कर. आज तुला चहा पण पाजतो आणि आमच्या हाताची चांगली खिचडी पण बनवून देतो. तू तू झोप आराम कर. आई हे आई इतक्या दिवस तू आम्हाला खाऊ घाल पण आज तुला आम्ही खाऊ घाल. तू आराम कर. हॅलो हा उमेश. अरे मी पुंडलिक बोलतोय. अरे आयला 2-3 दिवसापासून शोधतोय यार. हा काय हा आईचा शोध लागला. अरे कोणत्या ठिकाणी. सोमपूरला कृष्णा आहे का तिथं. जाणवी पण आहे. हो मी आता सोनूला सांगतो. तू निघाला का. बरं मी लगेच निघतो. सोनल अगं आईचा शोध लागला ग. सोनल सोनल हे सोनल सोनल हे सोनल आईचा तपास लागला. हो कुठे. उमेशला फोन केला होता. उमेशने सांगितलं आई सोमपूरला आहे. हो का. चला मग आपण त्यांना बघायला जाऊया. का ग आई मला माफ करेल का ग. आईला किती त्रास दिला होता. का नाही करणार आई माफ. आपण जाऊन भेटूया ना. पश्चाताप करूया ना त्याची. आई हो भेटणार. तुम्ही रडू नका. आपण जाऊ त्यांना शोधू भेटू. त्यांना सांगू आपण पश्चाताप करू. माफी मागू त्यांना. तू तयारी करा. बरं चला आपण जाऊया. आई बघ तुझ्याकरता मी नवी साडी आणली ग. बघ नवी साडी आणली. आई आई जान्हवी आई पुंडलिका आई हे जान्हवी कृष्णा काय चालू तुला. आई 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 काय झालं ग? पाण्यात पाण्यात. आई हे आई आई हे आई आई दादा आईला काय झालं रे? हे आई बोल ना. हे बघ हे बघ हे आई तुझ्याकरता नवी साडी आणली बघ. हे बघ नवी साडी आणली. आई ही साडी नेसली ना तू पार्वतीसारखी दिसली असती ग. हे आई बोल ना ग. हे आई आई बोल ना ग. काय झालं ग तुला. हे आई बोल ना ग. हे आई 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 हे आई ए जान्हवी आईला उठव ना ग. ए आई उठ ना ग. बोल ना.
अगं माझी सेवा काही कमी पडली का ग तुला? ए आई 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 ए आई बोल ना आई, एकदा बोल, फक्त एकदा बोल ना ग. ए आई ए आई आई एकदा बोल ना ग. ए दारू उठव ना ग आईला. आई ए उठ ना ग आई. ए आई उठ ना ग. आई ए आई फक्त एकदा बोल ना ग आई. आई आई तुला काय झालं? अगं आई आम्हाला सोडून काय केली तू? मला पण घेऊन चल ग. नाही ए आई आई मी काय पाप केलं होतं ग आई? आई मी काय पाप केलं होतं ग? अगं आई नाही आई. आम्हाला सोडून नाही जाणार. अगं उठव ना ग. उठ ना ग. एकदा बोल ना ग आई. बोल ना. काका मामा आई आई रडू नको ग बाई. आई बाई रडू नको. आजी माझ्या आईला काय झालं? आजीला काय झालं? बाई रडू नको. आई सोडून गेली तुम्हाला. आई सोडून गेली तुम्हाला. आई आईला काय देत होती ग बाई तू? आईच्या हातून आई एकदा बोल ना ग. अगं कोणाला म्हणू मी आई आता? कोण आहे ग या जगात? बाबा माझ्या आई दिसले का? दादा माझ्या आई दिसले का? कृष्णा ते जाणवे. हो कृष्णाची आई मेली हो सकाळी. गेली तुम्ही झालो. आईने मला दर्शन सुद्धा दिलं नाही. आई तुला किती शोधलं आई.
मला पण येऊ द्या. सोड मला, सोड सोड तू. मला पण येऊ द्या. अगं सोड ना. माझ्यामुळे झालंय, मला पण येऊ द्या. अगं तू जर सांगितलं नसतं आईला काय घराच्या बाहेर काढलं असतं का? तू सांगितलं कानातलं कुंडल काढ, मी कृष्णाच्या कानातलं कुंडल काढलं. हो, माझ्यामुळे झालंय. अगं तू एवढी सांगितलं, तुला काही त्रास देत होती का? तुम्हाला सांगितलं. सोड मला, सोड सोड, तुम्हाला सोड सांगितलं ना तुला. तुला जाऊ दे आईकडे, सोड. टाकून ये, अरे कृष्णा, अरे मी तुला त्रास दिला नसता रे कृष्णा. बस तुला सांगत होती रे कृष्णा. सगळेच दोन सांगत होती कृष्णा. कृष्णा तुझ्या कानाचं काढलं कृष्णा. हे कृष्णा, उमेश उमेश कृष्णा, कृष्णा, उमेश. आई सांगा, आई कुठे गेली माझं? आई तुला मी घराच्या बाहेर काढलं ना काय? आई तुम्हाला आज कळाली ना काय? आई आई जान्हवी, जान्हवी, जान्हवी कुठे गेली रे कृष्णा? सांग. जान्हवी, जान्हवी, माझी जान्हवी, जान्हवी, जान्हवी तुला घराच्या बाहेर फेकत होतं ना ग मी. जान्हवी, जान्हवी, आईला सांग ना, आईला बोलव ना ग, आईला बोलवणार. अगं आई पाणी पिऊ दे, पाणी सुद्धा दिलं नाही ग मी. आई तू खरी चालली का आई? या जगात ज्याची आई गेली त्याने कळावं त्या. आई ज्याची आई गेली त्याने समजावं आपला समुद्रातला. मला आज कळाली आई. कृष्णा, जान्हवी, आई मला येत आहे. आई जाऊ जायचंय नाही. उमेश सोड मला तुला. आई 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 माझ्या ऐकून आई तुला मित्र ना. सोडून जाऊ नको. लाटे तर उमेश बिहार बार मध्ये तुला मारत होता. सांग त्या आईला सांगणार. हे उमेश, हे उमेश, अरे आईला उठवणार उमेश. आई आई उमेश, उमेश सोड मला तू, सोड रे आई, सोड मला. बाबा सोड, माझी आई मारू शकत नाही, माझी आई मारणार रे. आई 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 ती बाई माझी आई. आई 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 दादा, दादा, दादा. आई 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 कुठे गेली? आई 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 माझी आई. आई 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 माझी आई नाही, माझी आई नाही. आई आई शोधू कुठे मी तुला?